अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक. या दिवशी सोनं खरेदीकडे ग्राहकांचा कल असतो. मात्र मागच्या काही दिवसांपासून सोन्याचे वाढते दर पाहता ते ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेले. गेल्या वर्षी अक्षय तृतीयेला 99,500 रुपये प्रति तोळा असलेल्या सोन्याच्या किमतींमध्ये थोडी कपात होऊन भाव 1,53,000 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला. मध्य रेल्वेवर आज मध्यरात्रीपासून 10 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे आणि डोंबिवली स्थानकांवरील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे आणि हा ब्लॉक रात्री 12 वाजल्यापासून ते सकाळी 10 वाजेपर्यंत असेल. त्याचबरोबर हार्बर पश्चिम रेल्वेवरही रविवारी मेगा ब्लॉक होईल. तर हार्बर मार्गावर सकाळी 10:33 पासून दुपारी 3:49 दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येईल. कोरोना काळात मुंबईकरांची अहोरात्र सेवा करणाऱ्या बेस्टमधील माजी कर्मचाऱ्यांना प्रशासनानं मोठा दिलासा दिलाय. निवृत्त आणि सेवामुक्त झालेल्या 9,077 कर्मचाऱ्यांचा प्रलंबित कोरोना भत्ता अखेर वितरित करण्यात आलाय. 29,22,38,000 हा निधी थेट कर्मचाऱ्यांना अदा करण्यात आलाय. राज्यातल्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं हे बंधनकारक आहे आणि शिकणंही बंधनकारक आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या संस्थांची मान्यता रद्द करण्याचे आदेश हे राज्य शासनानं जारी केले. त्याचबरोबर या शाळेला 1,00,000 रुपयांचा दंडही करण्याची तरतूद शासनानं आदेशामध्ये केलेली आहे. मुंबई महापालिका हद्दीत तब्बल 164 अनधिकृत शाळा असल्याचं स्पष्ट झालंय आणि मुंबई महापालिकेनं या 164 अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. शाळा अनधिकृत जाहीर केल्यानं या शाळांमध्ये शिकणारे शेकडो विद्यार्थ्यांचं भवितव्य अधांतरी आहे. अनधिकृत असलेल्या या शाळांमध्ये मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी शाळांचा समावेश आहे. भिवंडीमध्ये प्रभाग समिती 2च्या शाळा क्रमांक 81 आणि 83च्या बाजूला अनेक वर्षांपासून अतिक्रमण होतं. अखेर आयुक्तांच्या निर्देशानुसार अधिकारी विनोद मनोर यांनी धडक कारवाई केली. शाळेच्या भिंतीला लागून पत्रा शेड टाकून अनधिकृत मंडई स्थापन केली होती. याबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्या होत्या. विद्यार्थ्यांना सुद्धा ये जा करायला त्रास व्हायचा आणि त्यामुळे अतिक्रमण हटवलं गेलं. पावसाळा 2 महिन्यांवर आल्यामुळे पालिकेनं पावसाळा पूर्वतयारी आता जोरदार सुरू केली आहे. 6 चौपाट्यांच्या सुरक्षेसाठी 106 लाईफ गार्ड तैनात करण्यात आलेले आहेत. लाईफ गार्डना जॅकेट्स तसंच 6 रेस्क्यू बोटसह बचाव कार्यासाठी आवश्यक असणारी साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात येते. मुंबईमध्ये रस्त्यांचं काँक्रिटीकरण डांबरीकरणाला वेग आलाय. मात्र पावसाळ्यामध्ये नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी 30 एप्रिलनंतर कुठल्याही प्रकारचं खोदकाम करू नये आणि 15 मे पूर्वी चालू असलेली रस्त्यांची कामं पूर्ण करावीत अशा सूचना महापालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या. मुंबईमध्ये पुढच्या आठवड्याभरापासून वृक्ष गणना केली जाणार आहे आणि त्यासाठी ड्रोन तंत्रज्ञान वापर करण्याची तयारी महापालिकेच्या उद्यान विभागानं ठेवली आहे. पावसातल्या संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी उद्यान विभागाकडून झाडांची शास्त्रोक्त पद्धतीनं छाटणी करण्यात येते. विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातल्या 17 लाख सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी येत्या 31 एप्रिलपासून संपावर जाणार असल्याचा इशारा समन्वय समितीनं दिलाय. आणि मागच्या युती शासनाच्या कालखंडात अनेक प्रलंबित मागण्यांबाबत जी आश्वासनं दिलेली होती त्याचा विसर सरकारला पडलेला आहे. त्यामुळे संताप अनावर झाल्याचं समन्वय समितीनं म्हटलं आहे. 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसनं माफीचा साक्षीदार होण्यासाठी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं ईडीकडून उत्तर मागवले. या प्रकरणाची सुनावणी 20 एप्रिलला होणार आहे. गोरेगाव इथल्या पत्राचा पुनर्विकास प्रकल्पातील उर्वरित 33 भाडेकरूंना त्यांच्या पुनर्वसन सदनिकांचा ताबा घेण्यासाठी हायकोर्टानं 30 एप्रिलपर्यंतची मुदत दिली आहे. या मुदतीमध्ये घराचा ताबा न घेतल्यास म्हाडाला या सदनिकांचा वापर इतर सार्वजनिक गृहनिर्माण उद्देशांसाठी करता येईल असा निर्णय कोर्टानं दिला. उन्हाळी सुट्टीच्या हंगामामध्ये एसटी महामंडळाच्या राज्यभरात दररोज 812 अतिरिक्त बस फेऱ्या धावणार आहेत. यंदा शाळांना सुट्टी पडण्याचा दिवस 24 एप्रिलपर्यंत लांबलाय आणि ही सुट्टी सुरू झाल्यानंतर एसटीच्या विशेष फेऱ्या पूर्ण क्षमतेनं धावणार आहेत. अटल सेतू प्रकल्पाच्या प्रभावक क्षेत्रामध्ये उभारण्यात येणाऱ्या 3ऱ्या मुंबईच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. भूसंपादनासाठी जमीन मालकांची संमती घेण्याची प्रक्रिया ही 27 एप्रिलपासून सुरू केली जाणार आहे आणि त्यासाठी ऑनलाईन अर्ज संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाणार आहे. डबल डेकर बसमधून प्रवास करण्याचं ठाणेकरांचं स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. ठाण्यामध्ये सोमवारपासून टीएमटीची वातानुकूलित डबल डेकर बस धावणार आहे आणि परिवहनच्या ताफ्यामध्ये या बसची एंट्री होणार असून तांत्रिक टीमकडून तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्यानं 10 डबल डेकर बस ठाण्यामध्ये दाखल होणार आहे.
गणेश भक्तांनी श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये अर्पण केलेल्या सोन्याच्या अलंकारांचा लिलाव अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर करण्यात येणार आहे. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेमध्ये प्रभादेवी इथल्या श्री सिद्धिविनायक मंदिराच्या आतील परिसरामध्ये हा लिलाव होणार आहे. लिलावासाठी उपलब्ध असलेले अलंकार त्या दिवशी मंदिराच्या आवारात प्रदर्शनासाठी ठेवण्यात येतील. कल्याणमधल्या गोवेलीमध्ये जीवनदीप महाविद्यालयामध्ये समाधान शिबिर आयोजित करण्यात आलं आणि यावेळी नागरिकांना एकाच छताखाली अनेक दाखले मिळाल्यानं त्यांनी समाधान व्यक्त केलं. या शिबिरासाठी परिसरातल्या नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. उत्तर भारतातील उच्च दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबईसह महाराष्ट्रात निर्माण झालेल्या उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती उद्याही कायम राहणार आहे आणि हवामान बदलामुळे पडणारा पाऊस काहीसा दिलासा देण्याची शक्यता आहे. पश्चिम आशियातला युद्ध संघर्षाचा मोठा फटका आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक क्षेत्राला बसलाय. विमान इंधनाच्या दरांनी प्रति किलो लिटर 2 लाख रुपयांचा हा टप्पा ओलांडलाय. त्यामुळे देशातील विमान कंपन्यांनी हवाई प्रवासाच्या तिकीट दरामध्ये मोठी वाढ केली आहे. देशांतर्गत प्रवासाचं भाडं 25% तर आंतरराष्ट्रीय मार्गांवर प्रवास महाग झाला आहे. डोंबिवलीमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या कारनं पेट घेतला होता. घार्ड सर्कल परिसरामध्ये ही घटना घडली. गाडीनं अचानक पेट घेतल्यानं नागरिकांची धावपळ उडाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवलं. यावेळी कारमध्ये कुणी नसल्यानं कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, मात्र कारचं आगीमध्ये मोठं नुकसान झालं. रेल्वेच्या मेल एक्सप्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात चोऱ्या होत आहेत. 2025 मध्ये मेल एक्सप्रेसमध्ये एकूण 1,500 चोरींचे गुन्हे दाखल झालेत. रात्रीच्या वेळी प्रवासी झोपलेले असताना चोर प्रवाशांच्या सामानावर डल्ला मारतात. भिवंडीच्या वंजारपट्टी नाका परिसरामध्ये पानटपरीवर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यामध्ये सुमारे 39,473 रुपयांचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला. एफडी आणि पोलिसांच्या धडक कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली. इतर पानटपरी चालकांचे धाबे दणाणले.